नमस्कार मित्रांनो, थिंकिंग माइंड आरजे या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की एका ठिकाणी जर शेवग्याची 2 झाडं लावली तर खरंच उत्पन्न जास्त मिळतं का, किंवा कुणी प्रयोग केला आहे का असा। तर आजचा हा व्हिडिओ तोच आहे। या व्हिडिओमध्ये आपण श्री नितीन कोटमे सरांच्या शेतातील प्रायोगिक तत्व त्यांनी लावलेली झाडं आपण पाहणार आहोत। कोटमे सरांच्या शेतातील हा माझा तिसरा व्हिडिओ आहे। तर या ठिकाणी त्यांनी 100 झाडं अशा पद्धतीनं प्रायोगिक तत्वावर लावलेली आहेत। 2 झाडांमधलं अंतर आपण इथे पाहतोय की 2 खोडामधलं अंतर हे 1 फुटाचं आहे। त्यांची लागवड ही 10 बाय 5 अशी त्यांनी केलेली आहे। 2 ओळींमधलं अंतर 10 फूट आहे आणि झाडांची लागवड जी आहे ती आपण असं पकडूया की उदाहरणार्थ पहिलं झाड हे 5 फुटावर आहे, त्यानंतर 1 फुटावर हे दुसरं झाड आहे, दुसऱ्या झाडापासून तिसरं झाड हे परत 5 फुटावर आहे, तिसऱ्या झाडापासून चौथं झाड 1 फुटावर आहे आणि चौथ्या झाडापासून 5वं झाड हे परत 5 फुटावर येईल। अशा पद्धतीची ही लागवड त्यांनी केलेली आहे। हा प्रयोग त्यांनी करून पाहिलेला आहे आणि त्यांच्या मतानुसार या प्रयोगामुळे त्यांचं उत्पन्न हे वाढलेलं आहे। आणि साधं आपण हिशोब लॉजिक जरी केलं की एका एकरमध्ये उदाहरणार्थ आपले 1000 झाडं बसत आहेत आणि अशा पद्धतीने आपण लागवड केली तर झाडं 2000 बसतील। त्यामुळे झाडं तर डबल होणार आहेत, उत्पन्न देखील डबल होण्याचे चान्सेस आहेत। पण जर उत्पन्न डबल नाही झालं तर कमीत कमी 1.5 पट तरी उत्पन्न आपल्याला मिळू शकतं। आणि जे शेतकरी बंधू पाल्यापासून पावडर तयार करणार आहेत त्यांना देखील त्यांच्या एका एकरमध्ये 2000 झाडं बसणार आहेत, त्यामुळे त्यांना देखील पाला देखील जास्त मिळू शकतो। आणि अशी लागवड पद्धत केल्यामुळे फवारणीला देखील सोपं जातं असं त्यांचं वैयक्तिक मत आहे। आणि याच्यामुळे 1.5 पट उत्पन्न तर नक्कीच वाढेल। अशी ही प्रयोग जो आहे हा प्रयोग त्यांनी केलेला आहे। त्यांची झाडं जवळपास 1-1.5 वर्षाची आहेत आणि त्यांनी 3 बहार या ठिकाणी घेतलेले आहेत आणि 3 बहारामध्ये त्यांचं उत्पन्न हे वाढलेलं आहे। हा त्यांचा प्लॉट तुम्ही त्यांच्या शेतात जाऊन पाहू देखील शकता। त्यांचा अजूनही बहार चालू आहे, शेंगा अजूनही निघायचं काम चालू आहे। हा एप्रिल महिन्यातलाच व्हिडिओ आहे, ते 12 एप्रिलचा हा व्हिडिओ आहे, 12-13 एप्रिलचा हा व्हिडिओ आहे। तर अशी लागवड पद्धत जी आता जून महिन्यामध्ये जे नवीन शेतकरी बंधू लागवड करणार आहेत तर त्यांनी अशा पद्धतीने देखील लागवड करायला हरकत नाही। एक प्रायोगिक तत्व आपण करून पाहायला काय हरकत आहे। त्यामुळे यांचा प्लॉट देखील तुम्ही पाहू शकता। यांनी हा स्वतः प्रयोग केलेला आहे आणि यांच्या उत्पन्नात देखील वाढ झालेली आहे। हे पहा, 1 फुटावर असे खोडं दिसत आहेत। 1 फुटावर त्यांनी अशी एका सरळ लाईनमध्ये झाडं लावलेली आहेत। यांचा हा प्लॉट ओडिसीचा आहे। असं मला कमेंट आली होती की कुठलं वाण त्यांनी लावलेलं, त्यांचा हा ओडिसीचा प्लॉट आहे। पलीकडचं रान दिसतं, ते पलीकडच्या रानावरती आता नवीन लागवड करणार आहेत, जूनमध्ये लागवड करत आहेत। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा। काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये टाका। व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद। थँक्यू व्हेरी मच।